ऑलराइट बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? गुड बच्चा, बहुत बेहतरीन। ठीक है, कल हम लोगों ने क्या देखा था रे? टाइम एंड वर्क, बराबर है? क्यों कल्पक जी, बराबर है ना? है ना? टाइम एंड वर्क हम लोगों ने देखा था, वेळ आणि काम, है ना? हाँ, वर्क एंड टाइम, बात तो एक ही हो ना बच्चा। कल्पक ढोबने जी बोलो या ढोबने जी कल्पक बोलो, बात तो एक ही है ना? बात एक ही है ना? कोई डिफरेंट है क्या? है ना? चलो, तो वो हम लोगों ने मेरे ख्याल से कल पूरा बेसिक भी देख लिया था और उसके रिगार्डिंग कुछ एग्जांपल्स भी हम लोगों ने जज कर लिया था, है ना? आई होप आपको वो सारे के सारे समझ में आए होंगे। आए कि नहीं आए? सभी को प्रॉपर तरीके से आया ना? अच्छा, ठीक है बच्चा। तो अभी देखो हम लोग आगे बढ़ेंगे थोड़ा सा, है ना? चलो, ये स्टार्ट करने से पहले मैं बता दूं आप लोगों को कि कल हम लोगों ने आई थिंक बेसिक के रिगार्डिंग, अगर सपोज मैं आपको बताऊं थोड़ा थोड़ा, कल हमने एक्चुअल में पढ़े क्या थे, है ना? अगर सपोज एखादा व्यक्ती एखादं काम काहीतरी दिवसांमध्ये कंप्लीट करत आहे, दुसरा व्यक्ती काहीतरी काम काहीतरी दिवसामध्ये कंप्लीट करत, फॉर्मूला अपना वहीच है। कौन सा फॉर्मूला? M1 D1 T1 डिवाइडेड बाय W1, आणि दुसऱ्या माणसासाठी M2 D2 T2 डिवाइडेड बाय। क्या ये बात क्लियर है बच्चा सभी को? आई होप ये कल अच्छे से आप लोगों ने समझ लिया होगा मेरे हिसाब से, है ना? अब मुझे एक बात बताओ, दूसरा भी और एक फॉर्मूला हम लोगों ने पढ़ा था, किस चीज के लिए पढ़ा था? बता पाओगे बच्चा लकी? हाँ, गुड गुड गुड, बहुत बढ़िया बच्चा। जब बात बघा, एखादा व्यक्ती एखादं काम काहीतरी दिवसात कंप्लीट करत आहे, दुसरा व्यक्ती तोच काम काहीतरी दिवसांमध्ये कंप्लीट करत आहे, पण जर असा प्रश्न आला की दोघे मिळून तोच काम किती दिवसात कंप्लीट करतील, त्यासाठी नेहमी काय लक्षात ठेवायचा? मिळूनवाला फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला? मिळूनवाला. मिळूनवाला फॉर्म्युला काय? ए बी ए प्लस बी, बस खत्म। यही फॉर्मूले थे, बराबर है? यही फॉर्मूले देखे थे ना हम लोगों ने कल, है ना? तो इससे थोड़ा सा मैं सामने बढ़ूंगा बच्चा, अभी ज्यादा नहीं, है ना? देखो उसके थोड़े से एग्जाम्पल्स एक्स्ट्रा ले लेते हैं अभी, ओके? ओके, तो चलो स्टार्ट करने से पहले मैं बता दूं, मेरा नाम है राज और मैं आप सभी का वेलकम करता हूं मेरे इस यूट्यूब चैनल पे जिसका नाम है कीप गोइंग बाय राज। ओके, तो कोई नए बच्चे या कोई नए पेरेंट्स हमें अगर सपोज देख रहे होंगे, हमारा कंटेंट अच्छा लग रहा होगा, तो हमारे चैनल को लाइक शेयर और सब्सक्राइब जरूर कर लीजिएगा, ओके? क्योंकि वीडियो खत्म हो जाएगा, आपको पता भी नहीं चलेगा और आप सब्सक्राइब करना भूल जाओगे, इसलिए अभी ही सब्सक्राइब कर लीजिएगा, ओके? तो शुक्रिया, थैंक यू सो मच। ओके, खत्म नहीं हुआ, नहीं तो बोलोगे कि बस थैंक यू सो मच बोल दिया खत्म हो गया क्लास ना। ठीक है बच्चा, तो देखो अभी स्टार्ट करते हैं, अभी तो शुरुआत हुई है, पूरी पिक्चर बाकी है, ओके? तो देखो बच्चा, जर चार बैल म्हणते बैल, अरे आठ पा 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 चार कालच सांगितलं होतं, माणसं राहोत, बैल राहोत, घोडे राहोत, उंदीर राहोत, माणसं राहोत, काहीच राहोत, ती माग खराब मशीनही राहोत। आपला फॉर्म्युला लक्षात आहे ना? ठीक आहे, तर चार बैल म्हणते, ठीक आहे, चार बैल चार दिवसात, ठीक आहे, चार शेतात चरतात, चार शेतात चरतात, बघा शब्दशः पहा आता, तर एक बैल, लक्ष दे, एक बैल 2 दिवसात बच्चा, किती दिवसात? 2 दिवसात किती शेतात चरणार? अब मेरे को एक बात बताओ, इससे कुछ चीजें आपको समझ में आ रही है क्या? आता हे बैल म्हणजे काय झालं? आपला पहिल्या कॅटेगरीमध्ये आला, म्हणजे काय? M1 4 दिवस म्हणजे T1, सॉरी सॉरी क्या बोल दिया, अरे सॉरी सॉरी, 4 दिवस म्हणजे D1 आणि 4 शेतात चरतो म्हणजे 4 शेतात काम करत आहे ना भाई, चर नाही त्याच्यासाठी कामच झाला ना का? नाही समजला का? ठीक आहे, तर हा काम झाला डब्ल्यू, काम काम उसका काम हुआ बच्चा, वो क्या? तो W1। आता एक बैल म्हणजे M2, 2 दिवसात म्हणजे D2, किती शेतात चरतो म्हणजे W2। सर आमचा कोणता फॉर्म्युला सांगा सांगा? M1 D1 बाय W1 M2 D2 W2। क्या ये बात क्लियर हुई? बस
बघा कन्फ्यूज नको व्हा, तुमचे फक्त डोरे फ्यूज करासाठी ते गाय बैल ढोरो हे काही ना काही देतील. आपण टेंशन घ्यायचा का नहीं, अपन टेंशन नहीं लेना, मैं सच बता रहा. जिस हिसाब से आपको पैटर्न आपको फॉलो अप करना है, बस वो आपको अगर सपोज समझ गया ना, काम खत्म बच्चा. ठीक आहे. रखरखाव बघा, मांडणी कशा पद्धतीने करता तुम्ही, आणि त्याही सगळ्यात महत्वाचं त्यापेक्षा की प्रश्नाला कशा पद्धतीने समजून घेता. बहुत से बच्चे इसको छोड़ देते हैं, अरे कोटचा बैल आला ना, कोटच्या आला, माणसं नाही दिसत आम्ही नाही करू. सीधी गोष्ट. ठीक आहे ना, है ना. माणसंही बैलच राहतात ना का, सोडा आम्हाला काय करावं. चलो ठीक आहे. M1 कोणते M1 4 फुटकर 4, D1 W1 सर चपात मारून राहिले सर. M2 1, D2 W2 खाली 4 एक दुर्री W2 आणि हा इथे 4. मला सांग W2 इकडे आला, लक्ष दे, W2 इकडे आला, गुणाकारात आहे. आता बघ थोडसा मी याला वरती घेऊ का रे, लक्ष दे हा. आता बघ याला, हा जसा W2 आहे ना, समजून घ्या आता. हा W2 इकडे आला तर काय होणार, 4 W2 होणार इक्वल्स टू 2, बरोबर आहे. आता हा 4 गुणाकारात आहे W2 सोबत, काय होणार भागाकारामध्ये, बे एक आणि बे दुने. तर W2 किती, अर्ध्या दिवसात. किती दिवसात, अरे 1/2 म्हणजे अर्धाच होते ना रे. 1/2, 2 पैकी 1 म्हणजे अर्धाच मिळाला ना, समजलं ना. तर हा अर्ध्या दिवसात तो काय करेल, शेत चरणार. काय होणार, चरणार. असा ऑप्शन आहे का. ओ बी सर, एकच नंबर ऑप्शन आहे जी. समजला का, ऑप्शन समजला, म्हणजे उत्तर किती तुमचा, बी तुमचा उत्तर है. क्या ये बात क्लियर हुई बच्चा सभी को. ठीक है, प्रश्न समझून घ्या रे, नहीं नहीं सच बता रहा मैं इन चीजों. ओके, क्या बात क्लियर है. चलो नेक्स्ट एग्जांपल की तरफ जाए. ओके चलो बच्चा, नेक्स्ट एग्जांपल देखो. मोहित 4 दिवसात 2/3 काम करू शकतो आणि श्याम त्याच कामाच्या 5/2 काम 10 दिवसात करतो. ते दोघे मिळून किती दिवसात काम पूर्ण करतील. पर्याय 12/5 दिवसात, दुसरं 8/5 दिवसात, 9 दिवसात की 15/7 दिवसात. विचार करा आणि मला सांग. थोड़ा सा वीडियो पॉज करून टाका, मैं तो बता ही रहा बच्चा, है ना. उसके हिसाब से खुद ही होके सोचने की कोशिश कीजिए, ट्राई कीजिए. मैं सच बता रहा क्योंकि अपना ये हो चुका है ना. अब मुझे बस ये बताइए कि कैसे इसको आप प्रोसीड करोगे, सोचो उसके बारे में जल्दी. देखिए बच्चा, ठीक है, इसमें देखो ऐसे कोई घबराने वाली बात नहीं है, बस थोड़ा सा उसने कन्फ्यूज करने का काम किया है की मोहित हा 4 दिवसात, बघा लक्ष दे काय म्हणतोय, अरे काय म्हणताय हा की मोहित जो आहे ना 4 दिवसामध्ये 4 दिवसात 2/3 काम करू शकतो. पूर्ण काम केलं का, 4 दिवसात 2/3 काम करू शकतो. ठीक है, पूरा काम नहीं किया है बच्चा उसने. आणि श्याम त्याच कामाला 10 दिवसात, लक्ष दे, किती दिवसात, 10 दिवसात 5/2 काम करू शकतो. हे काम पूर्ण नाही आहे ते, हा करू शकतो म्हणते. ठीक है, एग्जैक्ट काम पता है क्या आपको, नाही. एग्जैक्ट काम त्याचा अगर सपोज आपल्याला काढायचं असेल ना, एग्जैक्ट काम बच्चा, ठीक आहे, तर जर मी अगर सपोज एग्जैक्ट काम अगर सपोज मी म्हणेल ना तुम्हाला, ठीक आहे, तर बघ तो एग्जैक्ट काम, पूर्ण काम त्याचा, ठीक आहे. कोणाचा, हा पहिला वाला कोण होता, मोहित ना, हा मोहित होता. दुसरा कोण होता रे, श्याम, है ना. आता बघा यांचे एक्झॅक्ट काम काढत आहे मी. मोहित म्हणजे तो काम किती करतो, सगळ्यात महत्वाचं ते करू शकतो बापा, का करू शकतो, ठीक है ना. लेकिन एक्झॅक्ट काम किती करतोय तो, तर एक्झॅक्ट काम काढण्यासाठी नेहमी लक्षात ठेवायचं, एक ने भाग देऊन टाकायचा किंवा त्याला उलटा पालटा करून टाकायचा. ठीक आहे, तर मोहितचं पूर्ण काम किती असेल सांग बरं, 2/3 आहे तर 3/2. समजलं. श्यामचं पूर्ण काम काय असेल सांग बरं, 5/2 आहे तर 2/5. हा त्याचा ऍक्च्युअल काम झालं. समझ में आई बात. ठीक है, जो काम वो कितने दिन में कंप्लीट कर रहा है, 4 दिवसात. समजलं. तर तो काम अगर सपोज आता ऍक्च्युअल तो असं म्हणणं आहे की 4 दिवसात करत आहे, तर आता आपल्याला एक्झॅक्ट दिवसही माहित होईल की तो किती दिवसामध्ये तो काम कंप्लीट करेल. समजलं. बघा आता मोहित बद्दल सांगतो. बघा मोहित जो आहे ना, किती दिवसामध्ये काम कंप्लीट करेल माहित आहे, तो माहित आहे किती दिवसामध्ये काम कंप्लीट करेल, पूर्ण काम. आता पूर्ण काम कितने दिन में वो कंप्लीट करेगा ये आपको पता करना है. तो क्या करोगे, मोहित
किती दिवसात तो काम कंप्लीट करत होता? 4 दिवसात. तर 4 गुणीला पूर्ण काम किती? 3/2. 2 किती जा? 2 जा आणि 2 3 जा 6. म्हणजे मोहित हा 6 दिवसात पूर्ण काम कंप्लीट करेल. समजलं? तसंच श्याम बद्दल किती? श्याम हा लक्ष दे 2/5 आहे, पण आधी किती दिवसात तो कंप्लीट करत होता? कंप्लीट नाही करू शकत होता 10 दिवसात. तर 10 गुणीला 2/5. 5 किती? दुर्री 2 2 जा 4. म्हणजे श्याम जो आहे हा 4 दिवसात तोच काम कंप्लीट करत आहे. मोहित हा 6 दिवसात काम कंप्लीट करत आहे. समजलं इथपर्यंत? आता मला एक गोष्ट सांगा, जर त्याचं असं म्हणणं आहे की ते दोघे मिळून, आला शब्द मिळून, तर मिळून म्हणजे काय असते? आज मिक्स राहतील प्रश्न. मिळून म्हणजे काय? ए प्लस बी, अरे नाही सॉरी, ए इंटू बी, ए प्लस बी. तर ए किती आहे रे? 6. बी किती आहे? 4. आणि ए प्लस बी किती? 6 अधिक 4. तर किती? 6 आणि 4 12 की 10? बहुत से बच्चे इसमें वही करते हैं बच्चा, एडिशन ऊपर कर लेते हैं. 6 4 जा 24 आणि 6 4 जा 6 आणि 10 4 10. चल 2 5 जा आणि 2 12 जा. म्हणजे उत्तर तुमचा किती? 12/5. क्या ये बात पकड़ में आई बच्चा? क्या ये बात पकड़ में आई? ठीक है, थोड़ा सा कंफ्यूजिंग जरूर था, मैं मानता हूं इस चीज को. ठीक है, इतना ट्रिकी नहीं रहता है, लेकिन अगर सपोज ऐसे ट्रिकी सवाल भी अगर आपने सॉल्व कर लिया तो कम से कम नहीं तो भी 1 से 2000 बच्चों के आप सामने चले जाओगे. ये याद रख. ठीक है, ये ट्रिकी सवाल ही आपको सामने बढ़ाएंगे. ये चीजें समझ. क्लियर हुआ? मोहित जो होता 4 दिवसात 2/3 काम करू शकतो. 2/3 काम करू शकतो म्हणजे पूर्ण काम केलं का त्यांनी? 3 मधून फक्त 2च काम करत आहे तो. त्याला सांगितलं 3 काम, पण करत किती आहे? 2. म्हणजे त्याचं पूर्ण काम किती असेल? तर त्याला उलटा पालटा करून टाकायचा, म्हणजे समजून जाते 3/2. तर आता किती दिवसात करेल तो? त्यासाठी गुणीला जे दिवस दिलं होतं त्यासोबत करून टाका, काम खतम. म्हणजे 4 गुणीला गेलं तर किती आलं होतं? 6. तसंच श्यामच्या सोबत पण करा, चालेल? म्हणजे किती आलं होतं तुमचं? 4. त्याच्यानंतर तो म्हणत आहे की दोघे जण मिळून, दोघे जण मिळून, दोघे जण मिळून, हा दोघे जण मिळून अगर सपोज ते अगर काम करत असतील तर कसा फॉर्म्युला आपला जो काल अभ्यास केला आपण? ए इंटू बी अपॉन ए प्लस बी. मांडणी करा, उत्तर तुमच्या समोर. क्लियर है? सभी को समझ में आया? ओके, चलो नेक्स्ट एग्जाम्पल देखते हैं बच्चा. भाई समजलं? ओके, चला. ए कॉमा बी आणि सी एकत्र काम करण्यास सहमत आहे. ठीक आहे. ए एकटा, लक्ष दे, ए जो आहे एकटा 15 दिवसात काम करू शकतो. किती दिवसात? 15 दिवसात. ठीक आहे. आणि बी एकटा तेच काम 12 दिवसात पूर्ण करू शकते. किती दिवसात? 12 दिवसात. आणि जर तिघे मिळून म्हणते, तिघे मिळून म्हणजे कोण? ए बी आणि सी हे तिघे मिळून म्हणजे बेरीजच होणार ना. तिघे मिळून एकच काम म्हणजे तोच काम 5 दिवसात करतो म्हणतात. तर सी चे काम, सर सी किती दिवसात काम कंप्लीट करेल? सी एकटा स्वतःचे काम किती दिवसात कंप्लीट करेल असा प्रश्न. लावा दिमाग, करो. अब देखो इसमें जनरली होता क्या है, बहुत से बच्चे क्या करते हैं पता है क्या? अरे सर ए ची संख्या दिली आहे, बी ची संख्या दिली आहे, मस्त पुट करतोय ते पहा सर कसा. ए ची संख्या 15, बी ची संख्या 12, सी ची काळाची आहे सर म्हणते. हो ठीक आहे. आणि मग हा किती? 5 दिवस म्हणते. तर मग हा 15 आणि 12 किती होतात रे? 27. आणि हा सी आणि हा 5. सी इक्वल्स टू हा 5. हा तिकडे नेल्यावर -27 असे करते काय काय. म्हणजे याचं उत्तर किती सांगतात माहित आहे का? -22 दिवसात सी आपलं काम. मायनस मध्ये दिवस राहतात का? दिवस माइनस मध्ये रहते का? और गलती से अगर सपोज यहाँ पे 22 अगर रहता था, हम क्या सोचते थे? सर प्रिंट मिस्टेक झाली असेल, त्यांना का नाही माइनस द्यायला विसरला असेल. हाच उत्तर करून आलो जी म्हणते. भैया समझ रहे हो क्या बातों को? ऐसा मत करना रे बाबा. ठीक है, मैंने अभी जस्ट थोड़ी देर पहले आपको क्या बताया बच्चा? लगाओ दिमाग. क्या बताया था कि ये इसने क्या म्हटलं रे की ए एकटा, लक्ष दे, ए एकटा 15 दिवसात काम करू शकतो म्हणते. पूर्ण केलं का? पूर्ण काम कंप्लीट केलं का त्याने? नाही.
तर मग त्या एच्या एका दिवसाचं काम काढणार आहे, जसं मगाशी आपण तिकडे केलं ना, एका दिवसाचं काम काढलं की नाही काढलं आपण, ठीक आहे. तसंच सरळ सरळ बघा, आणि एका दिवसाचं जर काम काढायचं असेल, नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची की कधी पण उलटा पालटा करून टाकायचा, नाही तर एकने भाग करून टाकायचा. एक तर काय करायचं, उलटा पालटा, नाहीतर एकने भागाकार करून टाकणे. समजेल का? समजेल. जसं आता ए हा 15 दिवसात काम कंप्लीट करू शकते, तर एका दिवसाचं काम, ए च्या एका दिवसाचं काम किती राहील? ए च्या एक दिवसाचा काम किती राहील? 1/15. खतम. समजलं? तसंच बी च्या एक दिवसाचं काम किती राहील? बी च्या एक दिवसाचा काम किती राहील? 1/12. आणि तसाच ए प्लस बी प्लस सी हे तीनही मिळून 5 दिवसात काम कंप्लीट करतात. तर तिघही मिळून एका दिवसात किती काम कंप्लीट करतील? तीनही मिळून. लक्ष दे, सांग सांग. तीनही मिळून एका दिवसाचे काम किती आहे त्यांच्या? एका दिवसाचे काम किती रे? अरे 12 दिवस होते तर 1/12 केल्या. 15 दिवसात होता तर 1/15 केल्या. 5 दिवसात कंप्लीट करत आहे तर काय राहणार? 1/5 दिवस. समजला का जी? अरे समजला का जी? आता हा मला एक गोष्ट सांग, सी तुम्हाला माहित आहे का किती दिवसात काम कंप्लीट करतो ते? नाही. तर आपण काय म्हणायचं? कोणता बाबा? बरं झालं योग बाबा नाही म्हणलं तर. हा, एक्स. समजला का जी? किती दिवसात? अजी योग किती दिवसात? आम्हाला माहित आहे का जी? ज्या गोष्टी आम्हाला माहित नसतात कोणता बाबा? एक्स बाबा. ठीक आहे. तर एक्स दिवसात. किती दिवसात? एक्स दिवसात. मला एक गोष्ट सांग, जर सी हा 4 दिवसात काम कंप्लीट करू शकणारा असता, तर एका दिवसाचे काम सी चे सांगा बरं करायला असतं? 1/4 राहिला असता. बरोबर आहे ना? जर सी हा 10 दिवसात काम कंप्लीट करणार राहिला असता, तर त्याच्या एका दिवसाचं काम 1/10. जर सी हा 100 दिवसात आळसी आहे बेटा, 100 दिवसात अगर सपोज कंप्लीट करणार राहिला असता, तर एका दिवसाचं काम त्याचं 1/100. तर आता सी हा एक्स दिवसात काम कंप्लीट करत आहे, तर एका दिवसाचं काम 1/x. बस याच गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत. तर सीधा सीधा इथं मी लिहून देतो आता की सी च्या एका, हे लिहून ठेवाल आपल्याकडे, जसं तसं, दिवसाचे काम किती राहणार? 1/x. क्लियर हुआ बच्चा सभी को? यहां तक समझ में आया बच्चा? पक्का ना? है ना? तर बस अब कुछ नाही, खत्म काम. प्रत्येकाच्या एकेका दिवसाची बेरीज करून टाकू आपण. पाय, ए प्लस बी म्हणजे अगर सपोज एचा मी विचार केलं, ए प्लस बी प्लस सी इक्वल्स टू किती होता रे आपल्याकडे? याच्या एका दिवसाचा काम किती होता? 1/5 ना? चालू हो जाते. चलो, एचा किती द्या एका दिवसाचा? 1/15. बीचं किती आहे? 1/12. सीचं 1/x आणि याचा 1/5. क्लियर हुआ यहां तक? यहां तक क्लियर है सभी को? ठीक आहे. आता या दोघांना पण आपण ऍडिशन करू शकतो. एक तर तिरपा गुणाकार करा, नाही तर एलसीएम करा. एलसीएम माहित आहे? 15 आणि 12 एलसीएम काय असते? एलसीएम कसं काढतो आपण? 15/12 कसे काढतो? 3/5 आणि 3/4. आता हा 5 एक मूळ संख्या आली ना, एक मूळ संख्या आली, समोर जाण्यात काय अर्थ आहे का? रपाक से खतम करा. मग एक जरी मूळ संख्या आली, समोर जायची गरज नाही. चल, 5 20 आणि 20 तिरी 60. म्हणजे तुमचा एलसीएम किती? टाइमपास करत नाही बसायचा, नाही तर बहुत से पोरं करतात मग 2 काही नाही सर, 2 टू द 4 मग अजून त्यात 2 न अजून डिवाइड कर. होय, समजला का? हा, चला, त्यांचा एलसीएम किती रे? 60. एलसीएम आल्यावर आपण काय करतो? 1/15 गुणिला 60, 1/12 गुणिला 60 भागीला किती? 60. आता हे मनात करता आलं पाहिजे, पण तुम्हाला मी समजून सांगायचं आहे म्हणून मी सांगत आहे. हा, चला, 15 किती? 4. 12 किती? 5. म्हणजे 4 अधिक 5 भागीला 60 होते. मान्य आहे? ठीक आहे. आता मला एक गोष्ट सांग, 4 आणि 5? अरे 4 आणि 5 रे 9. ध्यान दे. 9 भागीला 60 अधिक 1/x 1/5. क्लियर आहे?
आता हा 1/x इकडेच ठेवू आणि त्याला तिकडे फेकून टाकू तर का बनेल का? मायनस मध्ये जाणार म्हणजे -9/60. क्या ये बात क्लियर आहे बच्चा? आता मला सांग, इथे 5 आहे, इथे 60 आहे. या 5च्या ठिकाणी जर मी 60 आणलं तर मला डिवाइड करायला मोठं सोपं, मायनस करायला खूप सोपं होणार की नाही होणार? नाही तर तिरपा गुणाकार करेन तर किती दिमाग खराब होईल रे. तर 5चं 60 केव्हा बनते रे? 5 कितीच्या 60? 12×5 = 60. तर 12×5 = तर वरती पण गुणाकार 12ने करावा लागेल आणि खाली पण. तर 1×12 म्हणजे 12 आणि 12×5 = 60 म्हणजे 60 -60. भागाकारामधली जर संख्या छेदामधील संख्या जेव्हा समान असते, अंशाची डायरेक्ट बेरीज असेल तर बेरीज करता येतो आणि वजाबाकी असेल तर वजाबाकी. तर चला, 12तून 9 गेले आणि भागीला किती? तर 3×1 आणि 3×20 उत्तर म्हणजे 1/20 तुमचं उत्तर राहील. पण हा एका दिवसाचा काम झाला, सीच्या एका दिवसाचा. पण त्याला अगर प्रॉपर कामामध्ये कन्वर्ट करायचं असेल त्याचा उलटा पालटा करा म्हणजे किती दिवस? 20 दिवस. क्या ये बात क्लियर हुई बच्चा? क्या ये बात सभी को समझ में आई? एक मिनिट. हाँ, क्या देखो है ना 20 दिवस बी. ठीक आहे, मी एकदा अजून सांगतोय, तुम्ही एका दिवसासोबत कंपेअर केलं होतं. किसके साथ कंपेअर किया था आपने? एका दिवसासोबत तुम्ही कंपेअर केलं होतं. हा समजा, जर तुम्ही एका दिवसासोबत कंपेअर करत आहात, ठीक आहे, तर तुम्हाला जे उत्तर येणार आहे सीचं ते पण एका दिवसाचंच येणार आहे. पण त्यांनी सीचं उत्तर तुम्हाला एका दिवसाचं विचारलं होतं का? सी हा एका दिवसात किती काम, म्हणजे सी हा जो काही त्याचं काम करते तो किती दिवसात काम करते, अशा टाइपचं काही आहे का? नहीं ना. सीच से त्यांनी काय विचारलं होतं रे एक्झॅक्ट? सॉरी, मैंने कुछ तो भी गलत बोल दिया. उसने क्या बोला? सी हा एकटा तेच काम किती दिवसात करेल? किती दिवसात म्हणते, किती दिवसात. कधी ऐकलंय का 1/20 दिवसात, 1/30 दिवसात? नाही. तर तसं काही असलं त्याला उलटा करून टाकायचं म्हणजे त्याचा प्रॉपर दिवस मिळतात की तो किती दिवसामध्ये एकटा काम करणार है. क्लियर हुआ? समझला? इसको एक बार अच्छे से रिपीट करके देख लेना, आपको समझ में आ जाएगा. लेकिन इस पे वक्त जरूर देना. आप ऐसे सोचोगे कि नहीं भाई, एक दफा आपने पढ़ लिया इसको, एक दफा देख लिया तो हो गया, नहीं. ठीक है ना? यही ऐसे ही एग्जाम्पल आपको औरों से बेहतर बनाएंगे. समझ रहे हो ना? क्योंकि बहुत से बच्चे ऐसे एग्जाम्पल को छोड़ देते हैं. आपण सोडायचं का त्यांना? नाही, एका दिवसामध्ये रूपांतर करणे आहे ना रे. तूच विचार कर ना, ए स्वतः एकटा 15 दिवसात काम कंप्लीट करत होता. एका दिवसाचं काम करणे म्हणजे काय? 1/15 खतम काम. बी एकटा 12 दिवसामध्ये काम कंप्लीट करत होता म्हणजे 1/12. तिन्ही मिळून ए बी सी तिन्ही मिळून 5 दिवसात काम कंप्लीट करत होते. एका दिवसाचं काम 1/5. मांडणी करा. आता सी बद्दल माहिती होतं का आपल्याला? सी बद्दल माहितच नव्हतं ना रे, की तो किती दिवसामध्ये काम कंप्लीट करत आहे. तर ज्या गोष्टी आपल्याला माहित नसतात आपण काय करतो? एक्स मानतो. तर जर सी हा एक्स दिवसामध्ये काम कंप्लीट करत असेल तर एका दिवसाचं काम 1/x. समझला श्रावस्ती? समझ में आया? पूर्वे पक्का समझ में आया ना सभी को, है ना? तो बस एका दिवसाच्या, मग आता मांडणी केला आपण कुठे? A+B+C याच्यामध्ये. समजला? आणि तेव्हा जाऊन मग आपण ते एलसीएम फेलसीएम तर माहितीच आहे ना प्रत्येकाला. इसको तो करना आता ही है ना. ठीक है, ठीक है. तो चलो नेक्स्ट एग्जांपल की तरफ बढ़े. अरे क्या आप लोग रेडी हो? तो बोलो भारत माता की. गुड. देख बच्चा, ए आणि बी एकत्र काम 20 दिवसात करू शकतात. तर ए एकटा 60 दिवसात करू शकतो, तर एकटा बी किती दिवसात काम पूर्ण करू सकेल? चलो बिल्कुल ट्राई करो, रपाक से जल्दी. देखो बच्चा, इसमें भी आप सेम जो मैंने इसके पहले आपको एग्जांपल बताया ना, उसी के बारे में सोचोगे यार. जसं आपण त्या या आधीच्या एग्जांपल मध्ये बघितलं ना, उसी हिसाब से सोचो ना यार. देखो, क्योंकि अननेसेसरी इसको ट्रिकी बनाने की कोशिश में आप कुछ ना कुछ गडबड जरूर कर दो. ठीक आहे. देखो, ए आणि बी एकत्र म्हणते. एकत्र हा वर्ड येता बरोबर काय असते रे आपल्या दिमागामध्ये? एक मिनिट. एकत्र म्हटल्यावर काय? एकत्र म्हटल्यावर A+B आलं पाहिजे. हे दोन्ही मिळून काम करतात म्हणजे A+B, है ना? A+B, A+B हे दोन एकत्र जेव्हा काम करतात, किती दिवसात काम करत आहेत? 20 दिवसात. किती दिवसात? 20 दिवसात. तर जर हा ए आणि बी मिळून 20 दिवसात काम कंप्लीट करत असतील, समजलं? तर मला एक गोष्ट सांग, त्या दोघांचं एका दिवसाचं काम करणं काय बहुत मोठी गोष्ट आहे का आपल्यासाठी? रपाक से मग एक दिवसाचं काम त्यांचा किती आहे?
एका दिवसाचा काम म्हणजे सॉरी एका दिवसात किती काम करतात ते? किती रे? 1/20. क्या बात क्लियर हुई बच्चा? क्या बात क्लियर हुई? ओके. आणि जर दुसरा काय म्हटलंय, ए एकटा किती दिवसात काम कंप्लीट करतोय? कंप्लीट करत नाही, करू शकते म्हणते. हा, कंप्लीट काम आहे का? नाही. ए एकटा 60 दिवसात. 60 दिवसात. ठीक आहे. तर एका दिवसाचा किती काम आहे? एका दिवसात किती काम करू शकेल रे तो? 1/60. समजलं? आता बी बद्दल माहित आहे? डिंपल, बी बद्दल माहित आहे का? नाही ना ग, बी बद्दल माहितच नाही. तर जेव्हा माहित नसते कोणता बाबा? एक्स बाबा. ठीक आहे. तर एक्स दिवसात तो कंप्लीट करते. तर जर 1 दिवसात कंप्लीट करत असेल तर एका दिवसाचं काम त्याचं किती? गुड. 1/x. बस आता इथे मांडणी करू आपण ए प्लस बी वाल्यामध्ये. ठीक आहे. किती आहे तो? 20 दिवस. म्हणजे आता किती होणार? 1/20. चल, ए ची व्हॅल्यू किती? 1/60. बी ची व्हॅल्यू किती? 1/x. आणि हा किती? 1/20. हा इकडे पराला तर काय होणार? 1/x इक्वल्स टू 1/20. तिकडे पराला तर 1/60. काय बात क्लिअर हुई? आता मला सांगा, 20चा 60 करणे बहुत मोठी गोष्ट आहे का? काय होणार? 20चा 60 करायसाठी गुणीला 3. 3 मात्र. तर 1 गुणीला 3 म्हणजे 3. आणि खाली किती? 60. मायनस किती रे? 60. 60. अरे छेद समान झालं. तर वरच्यांची अंशांची डायरेक्ट वजाबाकी. 3 मधून 1 गेला भागीला 60. 2 भागीला 60. किती रे? 1/30. पण हा का होगा? बीच्या एका दिवसाचा काम. बीच्या एका दिवसाचा. त्याला का करून टाका? उलटा पालटा. म्हणजे उलटा पालटा केला. 1/30चा उलटा पालटा म्हणजे कागा 30. म्हणजे किती दिवसात? समझलं का? पहले पहले एग्जाम्पल थोड़ा समझने में टाइम लेता है. ठीक है, मैं मानता हूं बच्चा. ठीक है, क्योंकि देखो ये आपको छोटे बच्चों के हिसाब से मुझे बताना पड़ रहा है. समझ रहे हो क्या? ये बड़े बच्चों को भी ऐसे ही है. बड़े बच्चों को भी सेम ऐसा ही है. ठीक है ना? अब लेकिन कैसा होता है, उनमें कैलकुलेशंस, उनको कैलकुलेशन बहुत बेहतर तरीके से आते हैं बड़े बच्चों को, इसलिए वो फटफट फटफट कर लेते हैं. तो ये चिंदी भर लगता है. समझ रहे हो ना बातों को? ठीक है, ये आपके लिए बहुत नया है, क्योंकि चौथी पांचवी वाले बच्चों को ये सिलेबस में देना, तो मैं ऐसा मानता हूं कि ये गलत है. लेकिन फिर भी चलो, कुछ अलग लेवल का अगर टेस्ट इन्हें करना है तो ये जरूर ऐसे टाइप के एग्जाम्पल्स देंगे कभी. क्योंकि देखो ना, बच्चा क्रीमी बच्चे लेंगे वो, तो कुछ अगर क्रीम बच्चे अगर वो लेना चाहते हैं तो आपको भी वैसा ही क्रीम बनना पड़ेगा. बराबर है ना? तो वो क्रीम आप बनना चाहते हो या नहीं बनना चाहते, वो डिपेंड आपके ऊपर करे. ठीक है, अगर क्रीम रहोगे तो नवोदय वाला आपको सिलेक्ट करेगा. ठीक है. खींच लेगा. ओके, चलो बच्चा देखो नेक्स्ट एग्जाम्पल. समझ में आया ना इसका आंसर? 42 सैनिकांसाठी 30 दिवस. कालच मी म्हटलं होतं, ये सवाल बच्चा आया हुआ है. अरे होमवर्क नहीं बोल रहा हूं इसको. कल मैंने आपको बोला था ना, एक ऐसा सवाल एग्जाम में पूछा गया है करके. शायद मेरे ख्याल से पिछले या उसके पिछले साल के एग्जाम के, नवोदय के एग्जाम में ये सवाल पूछा गया था. 42 सैनिकांना. किती सैनिकांना? 42 सैनिकांना म्हणजे सोल्जर लोक आपले, है ना, फौजी भाई. ओके, 42 सैनिकांना. गुड गुड. 42 सैनिक 30 दिवसात. सैनिकांसाठी 30 दिवस चालणारे जेवण 14 सैनिकांसाठी किती दिवस चाल? समजलं? प्रश्न समजलं? ठीक आहे. 42 सैनिकांना जे काही जेवण असते, जे काही राशन आहे, ते किती दिवस चालते ग डिंपल? 30 दिवस. जर चालणारे जेवण 14 सैनिकांसाठी किती दिवस चालेल? जर मला सांग, 42 सैनिकांच्या हिशोबाने त्यांनी विचार केला होता 30 दिवस, पण सैनिक तेवढे नाही आले, कमी आले. किती आले? फक्त 14 सैनिक आले. फक्त 14 सैनिक आले. तर आता किती दिवस जेवण उरणार? मैंने क्या बोला था? कोई भी रहे यार, मशीन रहे, इंसान रहे, कुछ भी रहे, हे जे 42 माणसं आहेत हे पहिल्या कॅटेगरीमध्ये येतात. म्हणजे हे M1 झालं तुमचं. किती? 42. काऊन कन्फ्यूज होता? तिथल्या तिथंच ते घुमवणार आहेत तुम्हाला. M1 किती? 42. दिवस किती लागतात? D1 30. दुसरं आहे 14 सैनिक जे आहेत ते M2 च्या कॅटेगरीमध्ये येणार ना, म्हणजे 14 सैनिक. तर D2 किती आहे हे विचारलं आहे तुम्हाला. फॉर्म्युला काय आहे आपला?
फॉर्म्युला रे M1 D1 M2 D2. सर तो T1 आणि T2 नाही, W1 आणि W2 कुठे गेला जी बया, त्याची गरजच नाही तर तो मेला. समजला का? समजला ना का? ज्याची गरजच नाही तो कशाला लिहू मी? ओके, दिलाच नाही आहे ना. अच्छा, M1 किती 42, D1 किती 30, M2 किती 14, D2 किती का जाना, D2 पता नहीं ना. ठीक है. अच्छा, अब इसको देखो बच्चा, ये D2 इधर ही रहने देता, 14 को इधर लेके जाता. 42 गुणीला 30 भागीला 14 बरोबर D2. हार्ड एंड फास्ट नया जाते हुए 7 2 जा 14, 7 6 जा 42, 2 1 जा 2, 2 3 जा 6 आणि 3 तिरी 90. 3 तिरी 90 नाही, हा शून्य, 3 तिरी 9 आणि हा शून्य. तर D2 की वैल्यू किती बच्चा 90 दिवस. क्या ये बात समझ में आई सभी को? क्या ये बात क्लियर हुई श्रावस्ती, यशस्वी, है ना? योग जी समझ में आया ना? ठीक है, आपको वहां पे बैठना अच्छा लग रहा है? नहीं लग रहा है तो उठ जाइए, अपना आसन उठाइए और इधर आ जाइए. पधारिए पधारिए. हाँ, वहां पे बैठ जाइए, वहीं पे. हाँ, अब अच्छा लगता है, आता बेस्ट वाटते. हाँ चला, बेस्ट वाटते तेरे, ठीक है. हाँ चल, ध्यान दे रहे बच्चा. ऐसा किसी को अगर थोड़ा सा अनकंफर्ट फील हो रहा हो तो वैसे मुझे बता दो, ठीक है? है ना, आपके लिए नाश्ता चाय पानी का इंतजाम किया जाए, ठीक है, विथ स्टिक. ओके, विथ स्टिक. ओके, ठीक है, चलो, है ना? तो क्या ये बात क्लियर है सभी को? सामने बढ़े? अरे सामने बढ़े कि सामने ना जड़े? अच्छा ठीक, चलो नेक्स्ट. रमेश, गीता आणि अनुज अनुक्रमे 4, 5 आणि 20 दिवसात एक काम पूर्ण करू शकतात. किती दिवसात? 4 दिवसात, 5 दिवसात आणि 20. म्हणजे रमेश आणि गीता आणि अनुज असे अनुक्रमे म्हटलंय. तर रमेश किती दिवसात काम पूर्ण करत आहे रे? 4 दिवसात. त्याच्या 1 दिवसाचं काम प्रपाक्षे काढून टाकायचं. हा म्हणजे किती? 1 दिवसाचा 1/4. आणि हा कोण? गीता. कोण? गीता. गीता किती दिवसात करत आहे सांगा बरं का? 5 दिवसात. म्हणजे एका दिवसाचं काम किती होईल का तिच्या? 1/5. मग हा कोण कोण कोण? अनुजा. अनुजा किती दिवसात काम करते सांगा? 20 दिवसात. म्हणजे एका दिवसाचं काम किती होईल का? 1/20. मग काय म्हणत आहे, तर तिघे मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करतील म्हणजे का? तर रमेशा प्लस गीती प्लस अनुजा का होईल? बेरीज करा. 1/4, 1/5, 1/20. उत्तर रपाक से सांगा जल्दी. कुछ नहीं, बस डिनॉमिनेटर सेम करो. डिनॉमिनेटर छेद जो असते ना त्याला तुम्ही समान केला. ए गुडिया, जर डिनॉमिनेटर छेद ज्याला म्हणतो आपण ते जर तुम्ही समान केला ना, काम जमलं आपलं. ओके, तर मला सांग 20 बनवणं आहे तुम्हाला. 4चं 20 बनवण्यासाठी काय करावं लागेल रे? ए गुडिया, 4चं 20 बनवण्यासाठी 4 पंचे 20 म्हणजे वरती पण 5 ने गुणाकार म्हणजे खाली 20. चला, 5चं 20 बनवण्यासाठी 4 ने गुणाकार करावा लागेल, वरती पण 4 ने गुणाकार म्हणजे 4/20 प्लस 1/20. 5 आणि 4. आता खाली छेद समान झाले ना गा? समान छेद झाले तर का होते? वरच्या संख्यांची डायरेक्ट बेरीज होते. 5 आणि 4 9 आणि 1 म्हणजे असा 5 + 4 + 1 भागीला किती? 20. 5 आणि 4 अरे 10 नाही का? हा, आणि हा 20. 0 0 म्हणजे किती? 1/2. वा वा वा, असं कधी होते का? 1/2 दिवसात. तो एका दिवसाचा झाला. बहुत बढ़िया बच्चा, गुड. अभी आप पकड़ रहे हो. वो बात हुई 1 म्हणजे काय? एका दिवसाबद्दलचा तो हिसाब झाला. प्रॉपरली तिघेही मिळून किती दिवसामध्ये काम कंप्लीट करतात? तर उत्तर उलटा पालटा म्हणजे काय? 1/2चा 2. क्या ये बात समझ में आई बच्चा? अरे क्या ये बात समझ में आई सभी को? सभी को क्लियर है? तो चलो नेक्स्ट एग्जाम्पल की तरफ जाते हैं हम लोग. डिंग डिंग. पापा संपला का? का अजून एक आहे का? उभी आखरीचा प्रश्न आहे का आता? कोणता प्रश्न आहे? आखरी. काही जास्त टेन्शन नाही घेवायचा. काय नाही घेवायचा? जास्त टेन्शन नाही. हा बाबा 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 बाबा, रपारप उत्तर सांगून राहिले रे तुम्ही. गुड 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 गुड. सोचो बरा, सोचो बरा. चला लक्ष्य द्या बच्चा. देखो ये सवाल नहीं, क्या चुटकी भर सिंदूर वाला काम है. कोणता वाला? चुटकी भर सिंदूर. मुझे एक बात बता, कविता आहे गुडिया बघ, कविता आणि सविता हे 2 मुली आहेत. कविता आणि सविता यांच्या कार्यक्षमतेचे गुणोत्तर
जो भी उनकी वर्क एफिशिएंसी है बच्चा, म्हणजे त्यांची काम करण्याची एक टाइपचं म्हणू शकतो आपण, इफिशियंसीला पता नहीं यार, मेरे को वर्ड याद नहीं आ रहा है मराठी में, कार्यक्षमता, हाँ कार्यक्षमता जे काही आहे ना, त्यांचे गुणोत्तर दिलं आहे, प्रॉपर ते काम किती करू शकतात हे नाही सांगितलं. सांगितलं आहे का? नाही. ठीक आहे, तर 3:2 आहे बच्चा. जर सविता एकटी 30 दिवसामध्ये काम कंप्लीट करत असेल कुठला पण, तर सविता की सविता, हा सविता करत असेल तर कविता किती दिवसामध्ये पूर्ण कर, असा प्रश्न आहे. समजलं का? अशा प्रश्नाला काही जास्त टेन्शन नाही घ्यायचा. मी का म्हणतो, पाय आहे कोण? कविता हो. कोण रे? कविता. आणि हा कोण? सविता हो. समजला? हे दोघे मिळून अगर सपोज काम करतात तर 3:2च्या कार्यक्षमतेमध्ये करतात. लक्ष दे लक्ष दे लक्ष दे लक्ष दे, त्यांची कार्यक्षमता 3:2 आहे ना, म्हणजे कविता का 3 काम करते का? 3x. गुड, बहुत बढ़िया. कविता किती काम करते? 3x. आणि सविता 2x. हे प्रॉपर काम झाले ना त्यांचे, प्रॉपर. बघा, देखो लॉजिक देखो इसका. सॉरी बच्चा. आता जर दोघे मिळून काम करतील तर किती काम होणार रे? 3x अधिक 2x म्हणजे किती? 5x. क्लियर है बच्चा? क्लियर है? दोघे मिळून किती काम होतील? 5x. देखो लॉजिक देख बच्चा. अब आता एकटी कोण? हे कोण रे? सविता ना. सविता किती दिवसात काम कंप्लीट करत आहे? 30 दिवसात. लक्ष दे, सविता एकटी किती दिवसात? देख बच्चा, समजलं मी काय म्हटलं? की कविता 3x आणि सविता 2x, दोघे मिळून 5x. ठीक आहे, पण एकटीचं काम माहित होतं तुम्हाला सविताचं किती आहे? सविताच्या एकट्याचं काम माहित आहे किती आहे? 30 आहे. आता मला सांग, या 5x मधून 30, म्हणजे हा 5 ला 30 बनवण्यासाठी काय करावं लागते रे मला? काय करावं लागते? 5 ला 30 बनवण्यासाठी मी सॉरी 5 ला नाही, या 2x ला, कुठे आलं रे मी काय सांगत आहे तुम्हाला? बघा बघा बघा, सॉरी 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 एक चीज, इसका तो काम ही नहीं है अपने को. मेरे को एक बात बता, 2x हिचा काम माहित आहे ना मला किती? 2x चा काम किती आहे? 30 आहे. एकटा स्वतः सविता 2x काम करत आहे ना रे, आणि तिचा दिवस पण दिलाय आपल्याला किती? 30. समजलं इथपर्यंत? तर या 2x चा म्हणजे मला सांग, या 2 सोबत असं काय करशील जे 30 होते? 2 सोबत असं काय करायचं जे 30 होते? 15 गुणिला 15 केलं म्हणजे x ची व्हॅल्यू मिळाली ना तुम्हाला. तर इथे पण तसंच राहणार आहे, गुणिला 15 अगर सपोज तुम्ही कराल तर 15 तिरी 45 दिवस नाही लागतील का? अरे यार, लाइट ही गई रे, लाइट गई रे बच्चा. बच्चा वैसे लाइट गई है, लेकिन ये समझ गया होगा. मैं फिर से बता दूं आप लोगों को, यहाँ पे कुछ नहीं, देखो टेंशन नहीं लेना. इसमें एक चीज देखो, दिस पेज. देखो मैं फिर से बता रहा की बघा, कविताबद्दल माहिती होतं का आपल्याला? एक्झॅक्ट तिचं काम फक्त इतकं माहित होतं की ते 3 आहे. ठीक आहे, आणि कोण? सविता. कविताचं किती? एक्झॅक्ट काम तिचं 3x, सविताचं किती? 2x. समजलं इथपर्यंत? समजलं इथपर्यंत? आता जेव्हा मिळून म्हटलं असतं ना मी, तेव्हा 5x केलं असतं बरं. ठीक आहे, आता तसं काही गरज नव्हती माझ्याकडे, है ना. ध्यान दे बच्चा. अब मुझे एक बात बता, सविता एकटी जे काही आहे, स्वतः एकटी किती काम करत आहे? 30 दिवसात काम कंप्लीट करत आहे. किती दिवसात? 30 दिवसामध्ये. तर तुम्हाला 2x आहे ना, 2x होतं ना, मान्य कराल? त्या 2x च्या म्हणजे मला एक गोष्ट सांगा, 2 पासून तुम्ही अशी काय हरकत कराल जे 30 बनते रे? 15 ना. म्हणजे असं अगर सपोज विचार कराल, 2x बरोबर 30, तर x बरोबर किती? 30/2, म्हणजे x ची व्हॅल्यू किती रे? 15. समजलं? तर तसंच इथे पण आता तुमच्याकडे x ची व्हॅल्यू तर मिळाली ना, तर 3x म्हणजे 3 गुणिला 15 म्हणजे 45 दिवसामध्ये कविता काम कंप्लीट करते. किती दिवसामध्ये? समझ लगा गुड़िया? ए मानवी, समझ में आया बच्चा? ये थोड़ा सा लाइट गई है बच्चा, है ना, थोड़ा सा, लेकिन देखो अपना मैं भले ही नहीं दिख रहा होगा, स्क्रीन आपको बिल्कुल दिखेगी. ठीक है ना. तो मैं बस एक चीज आप लोगों को बता दूं एंडिंग में जाते जाते, अगर सपोज कोई नया बच्चा होगा, हमें अगर सपोज देख रहा होगा, हमारा कंटेंट अच्छा लग रहा होगा, तो हमारे चैनल को प्लीज लाइक शेयर और सब्सक्राइब जरूर कर ले. ओके, तो मिलते हैं नेक्स्ट वीडियो में बच्चा. तब तक खुश रहिए, ख्याल रखिए. बोलो भारत माता की इनकलाब, वंदे. थैंक यू बच्चा, थैंक यू सो मच, बाय बाय.